फ्रेंड्स, आज आपण फार्म अकाउंटिंगच्या ॲडजस्टमेंट्स पाहणार आहोत. यामध्ये कोणकोणत्या ॲडजस्टमेंट्स विचारल्या जातात त्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. ओके, पेज फोल्ड करून पेज फोल्ड करा आणि दोन साईडला, एका साईडला ॲडजस्टमेंट्स आणि दुसऱ्या साईडला इफेक्ट्स लिहून घ्या. कोणत्या टॉपिकच्या ॲडजस्टमेंट आहे त्या? फार्म अकाउंटिंगच्या. ओके, फार्म अकाउंटिंगमध्ये पहिली जी ॲडजस्टमेंट विचारली जाते त्याला म्हटलं जातं ड्रॉइंग्स. पहिली ॲडजस्टमेंट असते ड्रॉइंग्सची. त्याला ड्रॉइंग्सला दुसरा शब्द आहे कन्झ्युम्ड गुड्स. कन्झ्युम गुड्स. ड्रॉइंग्सला दुसरा शब्द कोणता आहे? कन्झ्युम्ड गुड्स. त्याचे इफेक्ट, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट होत असतात? 2. त्याप्रमाणे ड्रॉइंग्सचा पहिला इफेक्ट असतो फार्म अकाउंट क्रेडिट साईड. पहिला इफेक्ट कुठे असतो? फार्म अकाउंट क्रेडिट साईड. आणि दुसरा इफेक्ट असतो, ड्रॉइंग्स नेहमी काय करतो आपण? कॅपिटल मधून लेस, म्हणून लेस फ्रॉम कॅपिटल. लक्षात आलं? पहिली ॲडजस्टमेंट कशाची असते? ड्रॉइंग्सची. त्याला दुसरा शब्द काय आहे? कन्झ्युम्ड गुड्स. आणि त्याचा पहिला इफेक्ट काय असतो? फार्म अकाउंट क्रेडिट साईड. आणि सेकंड इफेक्ट काय असतो? लेस फ्रॉम कॅपिटल. ओके, त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट. फार्म अकाउंटिंगमध्ये सेकंड ॲडजस्टमेंट असते क्लोजिंग स्टॉकची. सेकंड ॲडजस्टमेंट कोणती असते? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट फार्म अकाउंट क्रेडिट साईड. फार्म अकाउंट क्रेडिट साईड. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईड. दुसरा इफेक्ट कुठे? बॅलन्स शीट असेट साईड. लक्षात आलं? दुसरी ॲडजस्टमेंट कोणती आहे? क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट फार्म अकाउंट क्रेडिट साईड आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट जी आहे ती आहे डेप्रिसिएशन ऑन असेट. डेप्रिसिएशन ऑन असेट. डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट लेस फ्रॉम असेट. आणि सेकंड इफेक्ट फार्म अकाउंट डेबिट साईड. डेप्रिसिएशन नेहमी नॉर्मली आपण असेटमधून लेस करतो आणि सेकंड इफेक्ट कुठे दाखवायचा आहे? फार्म अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, 4 नंबरची ॲडजस्टमेंट प्रीपेड एक्सपेन्सेस ऑब्लिक ॲडव्हान्स. प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेडला दुसरा शब्द कोणता आहे? ॲडव्हान्स. पहिला इफेक्ट केला जातो प्रीपेड नेहमी काय करतो आपण? लेस करतो. लेस फ्रॉम एक्सपेन्सेस. आणि सेकंड इफेक्ट कुठे दाखवतो? बॅलन्स शीट असेट साईड. ओके, लक्षात आलं? प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड नेहमी काय केलं जातं? लेस, म्हणून लेस फ्रॉम एक्सपेन्सेस. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट जी आहे ती आहे मॅनेजर कन्झ्युम द प्रोडक्ट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट कोणती आहे? मॅनेजर कन्झ्युम द प्रोडक्ट्स. पहिला इफेक्ट फार्म अकाउंट क्रेडिट साईड. आणि सेकंड इफेक्ट मॅनेजर्स पर्सनल अकाउंट
त्यामधून काय करायचं आहे आपल्याला, लेस. मॅनेजर्स पर्सनल अकाउंट कुठे दाखवला जातो, तर लायबिलिटी साईड. मॅनेजर्स पर्सनल अकाउंट कुठे असतो, लायबिलिटी साईडला. मॅनेजर्स कन्झ्युम द प्रोडक्ट, त्यालाच आपलं ऑब्लिक एक आहे. मॅनेजर्स कन्झ्युम प्रोडक्ट असू देत किंवा वर्कर्स कन्झ्युम प्रोडक्ट असू देत, कुठे दाखवलं जातं, फार्म अकाउंट क्रेडिट साईड आणि मॅनेजर्स पर्सनल अकाउंट मधून लेस. मॅनेजर्स पर्सनल अकाउंट हा पॉईंट कुठे दाखवला जातो, लायबिलिटी साईडला. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे मॅनेजर गेट कमिशन ऑन सेल्स. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कोणती आहे, मॅनेजर गेट कमिशन ऑन सेल्स. कमिशन ऑन सेल्स कुठे दाखवलं जातं कमिशन, पहिला इफेक्ट फार्म अकाउंट डेबिट साईड, फार्म अकाउंट डेबिट साईड. आणि सेकंड इफेक्ट कुठे दाखवला जातो, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ओके, लक्षात आलं. अजून त्यानंतर मॅनेजर गेट कमिशन, कमिशन दिलं असेल तर पहिला इफेक्ट फार्म अकाउंट डेबिट साईड आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन ऑफ असेट. डेप्रिसिएशन ऑफ असेट ट्रान्सफर टू फार्म अकाउंट. काय सांगितलंय, डेप्रिसिएशन दिलेलं आहे असेटवर आणि ते कुठे ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे, फार्म अकाउंटला. त्याचा पहिला इफेक्ट, डेप्रिसिएशन नेहमी काय करतो आपण, लेस फ्रॉम असेट. पहिला इफेक्ट काय करायचा, असेट मधून लेस. आणि सेकंड इफेक्ट फार्म अकाउंट डेबिट साईड, फार्म अकाउंट डेबिट साईड. ओके, एवढ्या ऍडजस्टमेंट तुम्हाला फार्म अकाउंटिंग मध्ये विचारल्या जातात, नीट लक्ष द्या. पहिली ऍडजस्टमेंट आहे ड्रॉइंगची. पहिला इफेक्ट फार्म अकाउंट क्रेडिट साईड आणि लेस फ्रॉम कॅपिटल. दुसरी ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट फार्म अकाउंट क्रेडिट साईड बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे डेप्रिसिएशन ऑन असेट. पहिला इफेक्ट लेस फ्रॉम असेट फार्म अकाउंट डेबिट साईड. फोर्थ ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड एक्सपेन्सेस, ऑब्लिक काय म्हणायचं त्याला, ॲडव्हान्स. प्रीपेड एक्सपेन्सेस नेहमीच काय केले जातात, लेस फ्रॉम एक्सपेन्सेस बॅलन्स शीट असेट साईड. मॅनेजर्स कन्झ्युम द प्रोडक्ट ऑब्लिक वर्कर्स. पहिला इफेक्ट फार्म अकाउंट क्रेडिट साईड, सेकंड इफेक्ट मॅनेजर्स पर्सनल अकाउंट मधून काय करायचं आहे आपल्याला, लेस. आणि मॅनेजर्स पर्सनल अकाउंट कुठे दाखवला जातो, तर लायबिलिटी साईडला. मॅनेजर्स गेट कमिशन ऑन सेल्स. कमिशन दिलं असेल, पहिला इफेक्ट फार्म अकाउंट डेबिट साईड बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. लास्ट ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन ऑफ असेट ट्रान्सफर टू फार्म अकाउंट. पहिला इफेक्ट डेप्रिसिएशन नेहमीच आपण लेस करतो आणि सेकंड इफेक्ट फार्म अकाउंट डेबिट साईड. या ऍडजस्टमेंट नोटबुकमध्ये लिहून घ्या व्यवस्थित. ओके, आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण एक्झाम्पलला स्टार्ट करूयात. थँक्यू.